महाविकास आघाडीकडनं आपण निवडणूक लढवतो. नाही, आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित मताप्रमाणे पुढची व्यूहरचना आखली जाईल. महाविकास आघाडीकडनं आपण उमेदवार आहात. राष्ट्रवादी तुमच्या सोबत असणार आहे, पवार साहेबांची, आणि काँग्रेस पण असणार आहे. या सगळ्याचा किती फायदा निवडणुकीमध्ये आपल्याला होईल, किंवा ह्यांना सगळ्यांना सोबत घेणं शक्य वाटतंय का? आता ते सगळे सोबत आहेत म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि सगळ्यांच्याच आशीर्वादाने, सहकार्याने ही निवडणूक लढवण्याची माझी तयारी. काय चॅलेंजेस वाटतं या जागेवरती निवडणूक लढताना? काय आव्हानं असणार असं वाटतं आपल्याला समोर? नाही, आता आव्हानं तर खूप आहेत. निवडणूक म्हणजे आव्हानांचं असतात. निवडणूक म्हणजे काही सोपं साधं काही काम नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही करणार आहोत. काय मुद्दे असणार आहे आपले या निवडणुकीच्या? आता मुद्दे आता बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आता एकदा निवडणूक चालू झाली, आता आज तर फक्त उमेदवारी जाहीर झालेली आहे. एकदा 2 दिवसांनी आम्ही सगळे बसू आणि मग व्यूहरचना काय असेल, काय मुद्दे घेऊन लढायचे. मुद्दे तर सर्वसामान्य लोकांचेच मुद्दे आहेत, त्यांच्यासाठीच मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत. आपल्या उमेदवारी मागे जातीय समीकरण आहे असं देखील बोललं जातं. एक मराठा कार्ड पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने वापरलं. मला असं वाटतं की कार्ड ह्या नात्याने मराठा कार्ड असं मला वाटत नाही, कारण आजपर्यंत जे आम्ही राजकारण, समाजकारण केलं आहे हे जातीविरहित आणि समाजविरहित केलेलं आहे. सर्वसामान्य समाजाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जातीय समीकरणं याच्यात यायला नाही पाहिजे. मला वाटतं ते तुम्हाला जास्त सांगते माझ्यापेक्षा. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं काही विजन तुमचं आहे का, की जेणेकरून काही मुद्दे घेऊन लोकांसमोर तुम्ही जाणार विकासाचे? मुद्दे बरेच आहेत. मला असं वाटतं की ते बोलण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, परंतु कामगारांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे, खास करून शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न मोठे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सर्वजण त्याच्यावरच काम करत आहेत आणि मी 10-12 वर्षापासून तेच काम करतो आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की हे काही नवीन नाही. फक्त एक छोटा मतदारसंघ सिन्नरपूरचं जे आमचं विजन होतं ते आता थोडं विस्तृत करून सगळ्यांच्या सहकार्याने नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास करून मार्ग काढावा लागेल. मराठा आरक्षणाचा देखील या महायुतीकडनं अशी सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपले बलस्थान काय वाटतात आपल्याला, जर अशा पद्धतीने भुजबळ आपल्या समोर थेट उभे राहिले? नाही, आता 3 पक्ष सगळे एकत्र आहेत. मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे. आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्वांचे सहकार्य आहे. मला वाटतं हे सगळं चांगलं होईल त्याच्यातून, असं मला वाटतं. विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, जिल्हा प्रमुख राहिले बरेच वर्ष, आणि आपली उमेदवारी आली. आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते, म्हणजे मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, मी सांगू शकणार. परंतु ते नाराज आहे असं कळते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार. ते जर म्हटले तर बोलायला, आता 12-13 वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही. आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा संभाव्य उमेदवार ते होते, तर त्यांचा मी प्रचार करत होतो. अचानक तुमचं का नाव? महायुतीकडनं अशी सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपले बलस्थान काय वाटतात आपल्याला, जर अशा पद्धतीने भुजबळ आपल्या समोर थेट उभे राहिले? नाही, आता 3 पक्ष सगळे एकत्र आहेत. मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे. आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्वांचे सहकार्य आहे. मला वाटतं हे सगळं चांगलं होईल त्याच्यातून, असं मला वाटतं. विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, जिल्हा प्रमुख राहिले बरेच वर्ष, आणि आपली उमेदवारी आली. आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते, म्हणजे मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, मी सांगू शकणार. परंतु ते नाराज आहे असं कळते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार.
ते जर म्हटले तर बोलायला का आता 12-13 वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही. आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा संभाव्य उमेदवार ते होते तर त्यांचा मी प्रचार करत होतो. अचानक तुमचं का नाव समोर आपल्याला वाटतं का त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल किंवा ते मतं तुम्हाला खेचण्यात यश मिळेल? नाही, मला तसं काही वाटत नाही. काय असेल ते आता निवडणूक चालू झाल्यावरच समजेल काय ते. आज तर मी सांगू शकणार नाही. उमेदवारी देण्याच्या आधी आपलं काही उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली होती या संदर्भात किंवा काही आपलं नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने काही विषय आले होते? सरळ सांगायचं, खरं सांगायचं म्हणजे माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. बरं.